वेना नदीच्या काठावर बसलेले कडजना तीर्थक्षेत्र काशीखंडामध्ये याचा कडगंज नावाने उल्लेख आहे. नागपूर जिल्हा व तालुक्यातील हे तीर्थक्षेत्र कडजना पावन आणि पवित्र मानले जाते. श्री क्षेत्र कडजना हे सतयुगापासून त्रेतायुग, द्वापरयुग आणि आता कलियुगातही मानली जाणारी तपभूमी आहे. येथे अनेक साधू संत, भगवंत, योगी यांनी श्री क्षेत्र कडजण्याला येऊन वास्तव्य केले. अनेक योगी तपस्वी यांची कर्मभूमी असलेले कडजना हे तीर्थक्षेत्र पावन आणि पवित्र आहे. वयाच्या 21व्या वर्षी श्री संत रामचंद्र महाराजांनी येथे पहिला महाप्रसाद हा मांडवशिला केला. चैत्र शुद्ध तृतीया तिथीला. अशा ह्या निसर्गरम्य ठिकाणी वेना नदीच्या तीरावरील साधू संतांनी, तपस्व्यांनी इथे साधना केली. त्यांच्या पावन चरणा कमलांनी कडजना श्री क्षेत्र पावन झाले. मुक्ताबाई निवृत्ती सोपान, मुक्ताबाई निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान, मुक्ताबाई, मुक्ताबाई इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. देवाची आनंदी लागली समाधी, ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी. विठ्ठला कलियुगाच्या ठाई कडजना या तीर्थक्षेत्रावर आलेले संत, त्यामध्ये कोल्बा स्वामी महाराज, श्री संत केजाजी महाराज, मधुबाबा महाराज, तुकडोजी महाराज, श्री संत गाडगे महाराज, रंगनाथ महाराज, सोना माता, अनुसया माता असे कितीतरी संत महात्मे, अवलिया, मलंगशा वलीसुद्धा इथे आले आणि त्यांनी काही दिवस वास्तव्य केले, नंतर निघून गेले. विठ्ठला विठ्ठला जन्मोजन्मी ऐसे मागितले तुझ, जन्मोजन्मी विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जन्मो जन्मी ऐसे मागितले तुझ, माझी सहज द्यावे आता. सावर सुंदर रूप मनोहर, सावली सावली सुंदर
सुंदर रूप मनोहर सावली राहो निरंतर हृदय माझे सावली सुंदर रूप मनोहर सावली विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल। पावनभूमी श्री क्षेत्र कडदना येथे श्री संत परमहंस बालयोगी रामचंद्र महाराजांची संजीवन समाधी आहे। त्यांनी येथे समाधी घेऊन आम्हा भक्तावरती खरोखरच उपकार केले आणि त्यांची छत्रछाया मात्र आम्हाला मिळत आहे। श्री संत रामचंद्र महाराजांनी श्री क्षेत्र कडदना इथे कितीतरी दिवस वास्तव्य केले। ते बालयोगी होते। वयाच्या 21व्या वर्षी ते इथे आले। बेला गावी यांचा जन्म झाला। ते एका गरीब कुटुंबात एका भुयांच्या घरी 27/9/2012 रोजी महाराजांनी संजीवन समाधी घेतली। भाद्रपद शुद्ध द्वादशी शके 1 संजीवन समाधी घेतली। ते समाधीस्थ झाले तेव्हापासून महाराजांची पुण्यतिथीचे आयोजन व मोठा महाप्रसाद होतो। त्या तिथीला सुद्धा महाराजांचा पालखी सोहळा आनंदाने पार पडतो। कडदन्यावरून पायी पायी पालखी निघते। ते दहिलीला जाते। हजारोच्या संख्येने ताफ्याने दहिली गावात प्रभात फेरी निघते। संपूर्ण दहिली गावात रांगोळ्या पताका आणि यांनी अंगणे सजवून महाराजांच्या स्वागतासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी असते। दहिलीवरून मग पालखी निघाली की ती थेट बेल्याच्या दिशेने मुंग्याच्या रांगेत हजारो लोक भजने म्हणत नाचत हरिनाम घेत वेना नदीला ओलांडून बेल्यात शिरते। श्री संत रामचंद्र महाराजांची जन्मभूमी बेला हे सुद्धा सजवून गावभर महाराजांच्या स्वागतासाठी केळीचे खांबाने झेंडा पताक्याने सुशोभित बेलागाव केल्या जाते। अंगणात रांगोळ्या काढून पालखी सोहळ्यात असलेल्या भक्तांसाठी जागोजागी अल्पाहाराचे स्टॉल लावले जातात। एकादश असल्यामुळे कुठे फराळ, कुठे चहा सरबत तर कुठे पाणी आपापल्या सोयीनुसार भक्तजन सेवा देत असतो। संपूर्ण बेल्यात सर्व मंदिराला भेट देत पालखी थेट महाराजांच्या जन्मस्थळी त्यांच्या घरी आश्रमात भव्य दिव्य स्वागत करून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत एका आवाजात हजारोंच्या संख्येने त्यांची आरती केली जाते। त्या क्षणाने मन भरून जाते। महाराजांच्या आठवणीने डोळ्यात अश्रू येतात। आरती झाल्यावर पालखी तेथून भजन दिंड्याने भाविक भक्तांच्या जल्लोषात श्री संत रामचंद्र महाराज की जय अशा घोषणा देत महाराजांची पालखी गावभर फिरते। श्री संत केजाजी महाराजांच्या मंदिरात येऊन तिथे पुन्हा श्री संत केजाजी महाराजांची आरती होते व पुन्हा महाराजांची आरती होऊन नंतर पालखी तेथून निघाली की थेट पुन्हा कडदन्यावर येते। पुन्हा आरती होऊन मग प्रसाद दिला जातो आणि मग दुसऱ्या दिवशीच्या आयोजनाची महाकाल्याची कामे केली जाते। 10 ते 15 हजार लोकांचा महाकाला दुसऱ्या दिवशी पाहायला मिळतो। तेव्हा वेना नदीच्या तीरावर लोकांची तुडुंब गर्दी असते। अशा प्रकारे महाराजांच्या कृपाप्रसादांचा लाभ भक्तजन घेण्यास दुरून दुरून येत असतात। आज कडदना तीर्थक्षेत्रात भव्य दिव्य बांधकाम सुरू आहे।
आपण सर्व भक्तजनांनी सढळ हस्ते मदत करून महाराजांच्या कृपाप्रसादाचा लाभ घ्यावा. श्री संत बालयोगी रामचंद्र महाराजांनी दुःखी कष्टी पीडितांचे आपल्या चमत्काराने आशीर्वादाने निवारण केले. पायात खडाऊ, अंगात भगवी कफनी, मोकळे केश, मुखावर सूर्याचे तेज, अगदी भारावून टाकणारे महाराजांचे हे रूप आजही डोळ्यासमोर उभे राहते. मन हा मोगरा मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. पुनरपि संसारा येणे नाही. पुनरपि संसारा येणे नाही. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. हे येथील पुजारी आहे. यांचं नाव काय नाव आपलं? माझं नाव वसंतराव मुठाळ. अच्छा, तर सांगा इथलं काही महत्त्व सांगा कडादण्याबद्दल. कडादना हे जे तीर्थक्षेत्र आहे बरं. हे यादवकालीन फार जुनी गवळ्याची वस्ती यादवकालीन तीर्थक्षेत्र आहे. हा. आणि सरकारच्या दप्तरामध्ये बरेचसे 200-300 वर्षापूर्वी इथं बरेचसे संत होऊन गेले. त्यांच्या इथं समाध्या हे भास्कर महाराज, अच्छा, रंगाजी महाराज, हां, गोस्वामी महाराज अच्छा, यांच्या इथं त्यांनी समाधी घेतलेल्या आहेत बरं. फार अगोदर. अच्छा, त्याच्यानंतर इथं नेहमी कोलबास्वामी, विदाजी महाराज हे सुद्धा आंघोळी करते येते. मलांच्या ओली अच्छा, हे सुद्धा या तीर्थक्षेत्रामध्ये हां, येऊन त्यांनी आंघोळी केलेल्या आहे वास्तव्यांमध्ये. असं ऐकण्यात येते की सांगितलेलं आहे की जेव्हा फार मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळी कोलबाजी महाराजांनी हां, इथं हनुमान मंदिराच्या पायरीतून सोन्याच्या मोहरा काढून लोकांना वाटल्या होत्या. अरे वा वा. हां हां, असा हा जुना इतिहास आहे. अच्छा, हां, त्यानंतर इथे जे रामचंद्र महाराज आहे, बालयोगी परमहंस रामचंद्र महाराज त्यांची जन्मभूमी बेला. परंतु जेव्हा ते बालयोगात होते 1962च्या जवळजवळ 58मध्ये कैकाडी महाराजाचं कीर्तन बेल्यामध्ये झालं. त्यावेळेस कैकाडी महाराजानं रामचंद्र महाराजांना त्यांच्याजवळ घेऊन बेल्यातल्या लोकांना असं सांगितलं की पंढरपूरला कशाला जाता, पंढरपूरचा पांडुरंग तुमच्या गावालाच आहे. अशा पद्धतीने महाराजाची एक ओळखी गाव बेल्यावासियांना कैकाडी महाराजांना करून दिली. त्यानंतर 1958मध्ये इथे महाराजानं या इथं कडादना तीर्थक्षेत्र आणण्याकरता आश्रमाचं काम चालू केलं. आणि 1962मध्ये चैत्रसिद्ध तृतीयेला हा महाराजाचं आगमन या कडादना तीर्थक्षेत्र झालं. आणि दरवर्षीप्रमाणे इथं त्याप्रमाणे चैत्रसिद्ध तृतीयेला फार मोठा कार्यक्रम बाबांनी आयोजित केला होता. आणि त्याप्रमाणे ती प्रथा आजही चालूच आहे. त्यानंतर इथं एक शंकरजीचं पुरातन काळातील मंदिर आहे. अन्नपूर्णा मातेचं सुद्धा पुरातन काळातील मंदिर आहे. आणखी हनुमानजीचं सुद्धा मंदिर आहे. तसेच सीतामाता, भवानी माता अशा देवीचे सुद्धा इथं वास्तव्याचे छोटे छोटे मंदिर आहे. असं हे पुरातन काळात इथे अशी आख्यायिकी आहे की इथे स्वयंपाकाकरता लागलेली भांडे ही अक्षित दिल्यानंतर येत होती. आणखी अगोदर स्वयंपाक करायच्या अगोदर अक्षित दिली तर भांडी येत होते. त्याच्यानंतर संध्याकाळी स्वयंपाक केल्यानंतर भांडी वापस परत होती.
काही लोकांच्या मनामध्ये त्या भावना झाल्या, भांडे चोरी झाले, तेव्हापासून ती प्रथा बंद झाली. अशा पद्धतीचं हे तीर्थक्षेत्र फार पुरातन काळापासून इथं वास्तव्य आहे. 1962 पासून इथं श्री संत बालयोगी रामचंद्र महाराज वास्तव्याने होते आणि त्यांनी या तीर्थक्षेत्राचा जीर्णोद्धार त्यांच्या हयातीत फार मोठा झालेला आहे. आज इथं क वर्गाचं तीर्थक्षेत्र, ब वर्गाचं तीर्थक्षेत्र म्हणून घोषित झालेलं आहे. आणखी शासनाकडून फार मोठे कामं, रोडचं काम, आमदार बंककडून रोडचं काम मंजूर झालं होतं, समाज मंदिर, समाज भवन असं फार मोठं देणगी रूपातून आणखी शासकीय फंडातून काम इथं झालेलं आहे. आणखी महाराजाचे तसंच महाराजाने इथं बेलावासींना अधिक मासाची कधीच माहिती नसेल, परंतु महाराजापासून अधिक मास सुरू झाला. आणखी फार मोठा कार्यक्रम, जवळजवळ 50-60 हजार लोकांचा पहिला कार्यक्रम. एक पहाटेले आंघोळ करणे सूर्य निघायच्या अगोदर, अशा पद्धतीचा कार्यक्रम कधी बेलावासींना की आजूबाजूच्या लोकांना पाहणार असा कार्यक्रम महाराजांनी इथं आयोजित केला. म्हणजे महाराजांच्या कृपादृष्टीनं समजा आज अज्ञानी लोकांना थोडं ज्ञान मिळालं आणि त्या मार्गावर ते चाललं. महाराज भक्ती मार्गाकडे वळले लोक. बरेचसे भक्ती मंडळी झाले, लोणारची मंडळी इथे यायला लागली, त्यांच्या काही अडचणी दूर झाल्या. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या गावाला तिथं महाराजांनी एका शेतामध्ये झोपडी करून वास्तव्य केलं, एक तपश्चर्या केली. तिथंसुद्धा महाराजाचे एक फार मोठा भव्य असा आश्रम झालेला आहे. आणि जन्माच्या तिथीचा प्रगट दिनाचा कार्यक्रम दरवर्षी लोणारला. तसेच कडाजण्यावर दरवर्षी आपला चैत्रशुद्ध तृतीयेचा महाराजाच्या गादी स्थापनेचा इथं कार्यक्रम होत असतो. त्याच्यानंतर महाराजाची पुण्यतिथी 1912मध्ये 2012मध्ये महाराजांनी जी समाधी घेतली तेव्हापासून तो सुद्धा कार्यक्रम चालू असतो. दररोज इथं नित्यपाठ, हरिपाठ, भजन, एकादशी वगैरे उपवास हे सर्व कार्यक्रम चालू असतात. सायंकाळी दररोज नित्यनेमाने हरिपाठ होतो, भजन होतो, यात खंडन होत नाही. काकड आरतीसुद्धा हा कार्तिक पौर्णिमेला हा भव्य असा कार्यक्रम 1 महिना चालतो. आणि अशा प्रकारे महाराजांच्या इथं लोकांना फार मोठी प्रचिती आलेली आहे. लांबूनचे लोक इथं दर्शनाला यायला लागतात. हा महाराजाच्या म्हणण्यानुसार मी जरी गेलो तरी मी समाजून भक्ताकरता धावून येईन हे त्यांचं वाक्य होतं. म्हणून आपण सर्वांनी मनोभावाने जर भावाची प्रार्थना केली तर महाराज आपल्या संकटातून आपलं निवारण करण्याकरता तयार आहे. आपला खूप खूप धन्यवाद. आपला खूप खूप धन्यवाद जे तुम्ही कडाजण्या तीर्थक्षेत्राची जी माहिती सांगितली आणि श्री संत बालयोगी रामचंद्र महाराजांच्याबद्दल जे काही तुम्ही भाव सांगितला, भक्ती सांगितली आणि त्यांच्यामुळे जे ह्या तीर्थक्षेत्राला एक खूप मोठं नाव मिळालं आणि दूरपर्यंत याची जी कीर्ती गेली याच्यासाठी महाराजाच्या चरणी नमन आहे आणि तुमचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. विठ्ठला माय बापा उजडी राहिले उजड होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान मुक्ताबाई इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आनंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी. श्री संत रामचंद्र महाराज यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील तालुका उमरेठ बेला या गावी झाला. ते एका गरीब कुटुंबात एका भोयांच्या घरी बावणे घराण्यात जन्माला आले. त्यांच्या आईचे नाव जनाबाई होते आणि पित्याचे नाव कृष्णाजी होते.
श्री संत रामचंद्र बाबां इथे जन्म घेऊन ह्या बेला भूमीला पावन केले. श्री संत रामचंद्र महाराजांच्या जन्मस्थळी नागपूर जिल्हा तालुका बेला येथे या आश्रमात भव्य महाप्रसादांचे आयोजन केले असते. महाराजांचा भव्य दिव्य पालखी सोहळा हजारो भाविक भक्तांच्या गर्दीत दिंड्या पताकांनी झळझळत्या भगव्या झेंड्यांनी वारकऱ्यांच्या जय जय रामकृष्ण हरीच्या जय घोषाच्या नादात मन भक्तिभावात आनंद विभोर होऊन नाचू लागते. साक्षात पंढरपूरचे विलोभनीय दृश्य येथे पाहायला मिळतात. माघ शुद्ध द्वादशीला भव्य महाप्रसाद व कीर्तन असते. जन्मो जन्मी ऐसे मागितले तुझ जन्मो जन्मी विठ्ठला 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 जन्मो जन्मी ऐसे मागितले तुझ माझी सहज द्यावे आता. सावळ सुंदर रूप मनोहर सावळी सावळी सुंदर रूप मनोहर सावळी राहो निरंतर हृदय माझे. महाराजांचा जन्म बेला या गावात झाला असला तरी महाराजांची कर्मभूमी असलेली वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील लोणार या गावी त्यांची कर्मभूमी आहे. जय हरी विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव बोलावा. श्री संत रामचंद्र महाराज यांचा प्रगट दिन लोणार या गावी कार्तिक शुद्ध पतिप्रदेला दरवर्षी भाऊबीजेला मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. येथे हजारोच्या संख्येने महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दुष्काळाच्या काळात श्री संत रामचंद्र महाराजांनी या गावात आगमन केले आणि या गावाची दिशा पलटली. आज इथले लोक सुखी पावले. त्यांच्या नामस्मरणात या गावात दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात आणि महाराजांचा वाढदिवस साजरा करतात. त्यांच्या आनंदाने त्यांच्या नामस्मरणाने हे गाव गजरून जाते. काही दिवस श्री संत रामचंद्र महाराज या गावात राहिले आणि नंतर मग त्यांनी विचार केला आणि
जवळच एका शेतामध्ये त्यांनी आश्रम बांधून राहण्याचा निश्चय केला. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, पुंडलिका पाठी उभे ठाके. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, पुंडलिका पाठी उभे ठाके. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी. जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल. बोलो जाता मरण करी सते नीट, बोलो जाता मरण करी सते नीट, नेली लाज धीट केलो देवा. जेथे जातो तेथे तू माझ्या सांगा, जेथे जातो तेथे तू माझ्या सांगा. विठ्ठला 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 ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೆ ಹೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ್ತ ಗೆಜೆ ಕಾಕಣನ ಹಾನಿಯ ಮಕ್ಕುತ್ತ ಸಜನ ಸಾಧು ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಮಜ್ಜಿಗೆಯೊಳಗಿನ ಬೆಣ್ಣೆಯಂತೆ. ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ಶ್ರೀ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ಶ್ರೀ ಭಾಗ್ಯದ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण. येते माहेराची आठवण, येते माहेराची आठवण. येते माहेराची आठवण. हे माझे माहेर पंढरी आहे भीतरीच्या देवी, आहे भीतरीच्या देवी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी आहे भीतरीच्या देवी, आहे भीतरीच्या देवी. एका जनार्दनी शरण, विठ्ठला 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 विठ्ठला. एका जनार्दनी
माझे माहेरची आठवण, माझे माहेर पंढरी आहे विठ्ठलीच्या देवी, आहे विठ्ठलीच्या देवी. विठ्ठल 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 खेमाजी पारखी लोणार यांचे शेत आहे. या शेतामध्ये श्री संत रामचंद्र महाराजांनी इच्छा प्रकट केली की बा मला तुमच्या शेतामध्ये आश्रमात राहायचं आहे. आणि त्यावेळेस सगळ्या भक्तांनी मग महाराजाच्या म्हणण्यानुसार ते पारखी यांच्या शेतात आले आणि त्यांचा एक छोटासा असा आश्रम तिथे बांधून दिला. तो आश्रम एकदम साधारण झोपडी, गवताची झोपडी होती. तिथे महाराजांचं खूप मन रमायचं. त्यांना हा निसर्ग खूप छान वाटायचा. त्यांना असं वाटायचं का खूपच बाबा मी आता इथं म्हणजे मला कोणी त्रास देणार नाही आणि मी एकांतात राहील. ही विहीर खेमाजी पारखी यांच्या शेतातली आहे. इथे महाराज राहायचे या आश्रमामध्ये आणि इथेच त्यांना छान निवृत्ती सोपान मुक्ताबाई, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, मुक्ताबाई इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. देवाची आनंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो, ज्ञानेशाची इंद्रायणी काठी. विठ्ठला माय बाबा, माय बाबा, नामाचा गजर
गरजे भीमा तीर गरजे भीमा तीर महिमा साजे थोर महिमा साजे थोर तुझ एक साजे थोर एका महिमा साजे थोर एका नामाचा गजर. तर अशा प्रकारे श्री संत रामचंद्र महाराजांचं बेला जन्म, कडाजण्यामध्ये संजीवन समाधी आणि श्री क्षेत्र लोणार येथे त्यांची कर्मभूमी आणि शेतातील आश्रम असा तो त्यांचा प्रवास झाला. आणि याच्यापेक्षाही जास्तीत जास्त महाराजांचं जे संत कार्य झालं ते खूप अनंत आहे, अगाध आहे. मी आपणासमोर थोडीफार माहिती मांडण्याचा प्रयत्न केला. जय जय रामकृष्ण हरी. श्री संत रामचंद्र महाराज की जय. विठ्ठला विठ्ठला जन्मो जन्मी ऐसे मागितले तुझ माझी सहज द्यावे आता. साव